नमस्कार, मी संतोष वाडके, नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प वाशिम. शेतकरी बंधूंनो, नैसर्गिक शेती समजण्यासाठी मी आपल्याला काही प्रश्न विचारतो आणि या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना नैसर्गिक शेती म्हणजे काय ते आपल्याला कळेल. तिची आवश्यकता का भासली किंवा त्यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा आपण काय करू शकतो हे पण आपल्याला कळेल. तर माझा पहिला प्रश्न आहे, की आपण पिकांना रासायनिक खत किंवा गांडूळ खत किंवा शेणखत का देतो? आपलं उत्तर कदाचित असं असेल, की आपल्या जमिनीमध्ये आवश्यक त्या प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध नाहीत, म्हणून आपण रासायनिक खत, शेणखत किंवा गांडूळ खत देतो. बरोबर? आता माझा दुसरा प्रश्न, आपण रासायनिक खत नाही दिलं तर काय होईल? आपण म्हणाल झाडाची वाढ कमी होईल, फळ किंवा अन्नधान्याचं उत्पादन कमी होईल. माझा तिसरा प्रश्न, हे फळाचं किंवा अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं तर काय होईल? आपण म्हणाल शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या शेती परवडणार नाही, शेतकरी त्याच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही, शेतकरी वर्गामध्ये निराशा पसरून तो आंदोलन करेल किंवा शेतकरी आत्महत्या वाढतील. बरोबर? आता रासायनिक खत वापरत असताना सध्याच्या शेतीची आणि शेतकऱ्यांची स्थिती काय आहे? आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं, अभ्यास केला तर आपल्याला 3 प्रकारचे शेतकरी दिसतील. पहिले काही कुशल शेतकरी जे रासायनिक खताचा संतुलित वापर करून फायद्याची शेती करत आहेत. आणि मी तर असं म्हणेल, की ज्या शेतकऱ्यांना ही रासायनिक खताची संतुलित शेती करता येते आणि ती फायद्याची आहे, त्या शेतकऱ्यांनी सध्या ती करत राहावी. ज्या शेतकऱ्याची जमीन चांगली आहे आणि त्यामध्ये रासायनिक खत, कीटकनाशक वापरून त्यांना अपेक्षित उत्पादन येत आहे, तर त्यांनी रासायनिक खतावर आधारित शेती करत राहावी. कारण त्यामध्ये सध्या आपला फायदा आहे. बरोबर? परंतु काही कोरडवाहू शेतकरी, विशेषतः छोटे शेतकरी, ज्यांच्यामध्ये पाहिजे तशी कुशलता नसल्यामुळं हे महागडं रासायनिक खत आणि कीटकनाशकावर खर्च करून कोरडवाहू शेती करताना मात्र हे शेतकरी निसर्गाशी जुगार खेळत आहेत. आपण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या जुगारामध्ये एक वर्ष शेतकरी जिंकतोय, एक वर्ष निसर्ग आणि एक वर्ष बाजार म्हणजे मार्केट. आपण विदर्भ, मराठवाड्याच्या कोरडवाहू भागातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी जाऊन जर पाहिलं तर आपल्याला या गोष्टीचं गांभीर्य कळेल. ह्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला रासायनिक खत, कीटकनाशक वापरून सोयाबीनचा 9 ते 10 क्विंटल एकरी उतारा घेतला. परंतु आता पहिल्यापेक्षा जास्त खत, जास्त रासायनिक कीटकनाशक वापरूनही सुद्धा उत्पादन कमी येत आहे. म्हणजे 4 ते 7 क्विंटल उत्पादन येतं. म्हणजे उत्पादन खर्च वाढत असताना निव्वळ नफा मात्र कमी होत आहे. आता बघू तिसऱ्या कॅटेगरीतले शेतकरी, म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशातील शेतकरी. म्हणजे ज्या भागात 100% इरिगेशन आहे, तिथं काय परिस्थिती आहे? तर ते शेतकरी भात, गहू हे अन्नधान्य मोठ्या प्रमाणात घेतात. आपण या प्रदेशाला अन्नधान्याचं कोठार म्हणून सुद्धा ओळखतो. बारमाही इरिगेशन असल्यामुळे जास्त उत्पादन घेण्यासाठी हे शेतकरी काय करतात, तर मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करतात आणि आज अशी परिस्थिती आहे, की त्यांच्या जमिनी क्षार पडून नापीक होत आहेत. आता ह्या जमिनीत रासायनिक खत मोठ्या प्रमाणात वापरूनही त्यांना पाहिजे तसं उत्पादन येताना दिसत नाही. आणि मग ही शेती परवडत नाही, म्हणून 100% इरिगेशनची शेती करणारे शेतकरी 1-2 दिवस नाही तर चक्क वर्षभर रस्त्यावर उतरून राजधानी दिल्लीत आंदोलन करताना आपण मागच्या वर्षी बघितलं. म्हणजे इथं आपल्याला नक्कीच विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा यापुढे फक्त रासायनिक खत वापरून अधिक उत्पादन काढण्याच्या प्रयत्नात आपलंच नुकसान आपण करत राहणार. बरोबर? आता माझा आणखीन एक प्रश्न, की रस्त्याच्या कडेला एखादं पिंपळाचं, वडाचं किंवा कडुलिंबाचं किंवा इतर कोणतंही मोठं झाड आपण वर्षानुवर्ष उभं असलेलं पाहिलं असेल. दरवर्षी त्याला फुलं, फळं येऊन ते बहरतानाही आपण बघतो. त्याला आपण रासायनिक खत किंवा शेणखतही देत नाही. ते झाड शेकडो वर्षापासून त्या जमिनीतील अन्नद्रव्य घेत असेल, तर तिथली सूक्ष्म अन्नद्रव्य तर सोडा, नत्रस, पुलस, पालास सारखी ही जी मोठी अन्नद्रव्य आहे ती तरी संपायला पाहिजे होती किंवा कमीत कमी ती कमी तरी व्हायला पाहिजे होती. बरोबर ना? बरं, सह्याद्री किंवा मेळघाटासारख्या काही घनदाट जंगलात जिथं जमीन हजारो वर्षापासून झाडांनी झाकलेली आहे,
तिथल्या जमिनीतील अन्नद्रव्य सुद्धा संपायला पाहिजे होती किंवा कमी तरी व्हायला पाहिजे होती. पण आता जर तिथली जमीन तपासली तर आपल्याला दिसेल कुठलीच अन्नद्रव्य त्या जमिनीमध्ये कमी झालेली नाहीत. याचा अर्थ पिकाला लागणारी सर्व अन्नद्रव्य माती, पाणी आणि हवेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध तर आहेच, शिवाय ते कधीच न संपणारी आहेत. परंतु हे सर्व अन्नद्रव्य पिकाला पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम करणाऱ्या जीवाणूंची संख्या मात्र रासायनिक खताच्या वापरामुळे आपल्या शेतात कमी झालेली आहे. आपल्याला फक्त रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी एवढीच जीवाणू माहीत आहेत. परंतु या जीवाणूंचं विश्व एवढं मोठं आहे की कदाचित आपण कितीही अभ्यास केला तरी ते कळणार नाही. आपल्याला साधं डोळ्यानं दिसणारा, ज्याला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो, त्या गांडुळाचं विश्व सुद्धा अजून बरोबर माहीत नाही. तर त्यापेक्षा सूक्ष्मजीवांबाबत काय कळणार. या रासायनिक खतामुळे आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसणारा इफेक्ट म्हणजे आधीच्या काळी लाकडी नांगर आपल्या शेतात आपण चालू शकत होतो. आता 45 HP ट्रॅक्टरनं नांगरणी करणं सुद्धा कठीण जात आहे. बरोबर. आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतं की जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 1% असला तर जमीन अतिउत्तम आहे. कारण अशा जमिनीत सर्व प्रकारच्या जीवाणूंची संख्या पाहिजे त्या प्रमाणात मेंटेन राहते. परंतु या रासायनिक खताच्या सततच्या वापरामुळे सध्या आपल्या भागातील जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आपण जर तपासला तर आपल्याला दिसेल तो आहे 0.20%, 0.30%. म्हणजे आपली जमीन सध्या आजारी आहे. आता ह्या आजारी जमिनीत जीवाणूंची संख्या पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळं पिकाला लागणारी अन्नद्रव्य जमिनीत असून सुद्धा पिकाला उपलब्ध होत नाही. आपण रासायनिक खताद्वारे मोठ्या प्रमाणात देत असलेलं नत्र, स्फुरद आणि पालाश हे घटक सुद्धा त्या जमिनीत रायझोबियम, पीएसबी आणि केएमबी नसतील तर पीक घेऊ शकत नाही. म्हणून रासायनिक शेतीमध्ये रायझोबियम, पीएसबी, केएमबी ही जीवाणू खत टाकण्यासाठी शास्त्रज्ञ आवर्जून आपल्याला सांगतात. परंतु आपण एखादं छोटंसं पॅकेट घेऊन येतोय, जे बरोबर मिक्स पण करत नाही किंवा शेतात एखाद्या कोपऱ्याला टाकून पण देतो. आपल्याला वाटतं मोठं खताचं पोतं एखादं काम करत नाही, युरियाचं पोतं शेतामध्ये काम करत नाही, तरी रायझोबियमचं एवढंच पाव किलोचं पाकिट काय करेल, आणि आपण त्याचा वापर पण करत नाही. किंवा वापर केला तर त्यामध्ये सुद्धा जीवाणूंची संख्या किती असेल आपल्याला माहित नाही. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं तर आपल्या जमिनीत पिकाला लागणारी सर्व अन्नद्रव्य उपलब्ध आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर ती अन्नद्रव्य पुरवणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढवायची आहे. मी एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला समजेल मला काय म्हणायचं आहे. जसं आपल्या घरात गहू आहे, आपण डायरेक्ट गहू खातो का तर नाही. प्रथम त्याचं पीठ करून आपल्या घरातील महिला त्या पिठाची पोळी बनवते आणि आपण ती पोळी खातो. आपल्याला ती भाजलेली पोळी पचवता येते, कच्ची पोळी पचवता पण येत नाही. त्याचप्रमाणे ही जीवाणू जमिनीतील अन्नद्रव्य झाडाला पाहिजे त्या स्वरूपात रूपांतर करण्याचं म्हणजे शिजून देण्याचं काम करतात, जे झाडाला पचतं किंवा झाड त्याला घेऊ शकतं. आता आपण म्हटलं की मी घरी स्वयंपाक न बनवता दररोज हॉटेलमध्ये जातो आणि तिथं तंदुरी मिळते ते खातो, तर काय होईल. तब्येतीवर जो काय परिणाम व्हायचा तो तर होईल, परंतु सर्वात पहिले आपला खर्च मात्र नक्की वाढेल. 1 रुपयात घरी बनणारी पोळी ती हॉटेलमध्ये 20 रुपयाला घ्यावी लागेल. आणि आपलं तेवढं उत्पन्न नसेल तर आपण कर्जबाजारी होऊ. बरोबर. शेतकरी बंधूंनो, तशाच प्रकारे आपल्या शेतीमध्ये सुद्धा होत आहे. रासायनिक खत, कीटकनाशक, ग्रोथ रेग्युलेटर्स इत्यादी गोष्टीची विक्री करणाऱ्या कंपन्या किंवा दुकानं म्हणजे पंचतारांकित हॉटेल आहेत. ती चांगली आहेत. त्यामध्ये जाऊन तिथं मिळणाऱ्या वस्तूमुळे तुमची प्रतिष्ठा पण वाढत असेल. तिथल्या सर्वच गोष्टी हानिकारक आहे असं पण नाही, पण महाग मात्र जरूर आहेत. आपला खर्च वाढवणाऱ्या जरूर आहेत. आपलं जर उत्पादन तेवढं नाही तर या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या ह्या वस्तू, शेतीला लागणाऱ्या ह्या वस्तू नक्कीच आपल्याला कर्जबाजारी बनवणार. आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीराला ज्या गोष्टी सर्व लागतात ना, त्या आपल्या किचनमध्ये आपण शिजू शकतो. त्यासाठी फक्त काही गोष्टी आपण बाजारातून आणतो आणि मग असं जर आपण केलं तर आपला खर्च कमी होऊन आपली तब्येत पण चांगली राहते. बरोबर. तशाच प्रकारे आपल्या पिकाला लागणारी अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याची क्षमता या जीवाणूमध्ये म्हणजे या स्वयंपाक्यामध्ये आहे. पण तसं न करता तुम्ही बाजारातून तंदुरी म्हणजे रासायनिक खत नेहमीच विकत आणून देता तर काय होणार. खर्च वाढत आहे, शिवाय जमिनीतील जीवाणूंची संख्या कमी होत जमीन नापीक पण बनत आहे.
आता या रासायनिक खताचे परिणाम निसर्गावर, मानवी आरोग्यावर होताना सुद्धा आपल्याला दिसतंय. पंजाबमध्ये तर आपल्याला दिसतंय की एक कॅन्सर ट्रेंड पण चालते. आपल्या भागामध्ये सुद्धा नवनवीन प्रकारचे आजार या रसायनामुळे निर्माण होत आहे. आता काही शेतकरी किंवा शास्त्रज्ञ ह्या रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला देतात. ग्राहकामध्ये सुद्धा सेंद्रिय भाजीपाला, अन्नधान्याची मागणी वाढत असल्याचं दिसतं. ऑर्गॅनिक फूडची मागणी वाढत आहे. परंतु या सेंद्रियसाठी सुद्धा आपण जर या पंचतारांकित हॉटेलमधून महागड्या सेंद्रिय निविष्ठ आणत असाल तर काय होईल? ती शेती सुद्धा आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. आणि शेती जर आर्थिकदृष्ट्या पडणार नाही तर ती शेतकऱ्यांच्या काय कामाची? ग्राहकांचं भलं होईल, पण शेतकऱ्याला ते परवडतच नाही आहे. तर ही सुद्धा शेती जास्त वेळ शाश्वत होऊ शकणार नाही. हा तोट्याचा धंदा आपण फार काळ करू शकणार नाही. त्यामुळे या रासायनिक आणि सेंद्रिय शेतीच्या पुढचा टप्पा म्हणजे नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेती म्हटलं की काहींना वाटतं त्यामध्ये काहीच करायचं काम नाही, सर्व काही निसर्गाच्या भरोशावर सोडून द्यायचं. तर शेतकरी बंधूंना तसं नाही. नैसर्गिक शेती म्हणजे काहीच करायचं नाही असं पण नाही. नैसर्गिक शेती म्हणजे ही जीवाणूंची शेती. आपल्या शेतातील माती, हवा आणि पाण्यात पिकाला लागणारे सर्व अन्नद्रव्य तर आहेत, शिवाय ते कधीही न संपणार आहेत. फक्त त्या अन्नद्रव्यांना पाहिजे त्या स्वरूपात रूपांतरित करून पिकाला देण्याचं काम करणारे जे हे जीवाणू आहेत त्यांची संख्या कमी आहे. म्हणजे आपल्या शेतात स्वयंपाकी कमी आहेत. त्या स्वयंपाकाची संख्या आपण वाढवतो आणि हे स्वयंपाकी मग कोणताही मोबदला न घेता आपल्यासाठी दिवस रात्र काम करतात. या जीवाणूंना फक्त पोषक अशा काही गोष्टी आपण या नैसर्गिक शेतीमध्ये करतो. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट कोणती करायची तर ती म्हणजे की हे जे स्वयंपाकी ज्या देशी गाईच्या गोमूत्रात आणि शेणात सर्वात जास्त प्रमाणात आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. परंतु देशी गाईचं शेण आणि गोमूत्र आपल्या शेताला पुरेल एवढं उपलब्ध पण नाही, किंवा तेवढं उपलब्ध करून घेतो म्हटलं तर ती शेती सुद्धा महागात पडेल. म्हणून आपण काय करतो तर फक्त एका गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून आपण 30 एकराला पुरेल एवढं बीजामृत, जीवामृत आणि घनजीवामृत बनवून वापरतो. म्हणजे जसं आपण कल्चर टाकून दही बनवतो त्याच प्रकारे आपल्या देशी गाईपासून मिळालेलं जीवाणूंचं हे शुद्ध कल्चर आपण मोठ्या प्रमाणात बीजामृत, जीवामृत आणि घनजीवामृत तयार करून शेताला योग्य वेळी वापरतो. हे जे बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत काय आहे तर हे एक जीवाणूंचं भांडार आहे. जे जीवाणू आपण गायीच्या पोटातून घेतले आणि या बीजामृत, जीवामृत, घनजीवामृतच्या माध्यमातून त्यांची संख्या आपण वाढवली. बरं, कुठून तरी ऐकून ह्या जीवामृताचा प्रयोग अनेक शेतकरी करतात आणि सोडून देतात, कारण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने करत नाही. कारण ह्या जीवाणूंचा वापर शास्त्रशुद्ध पद्धतीने केला नाही, वेळेवर केला नाही तर त्याचा सुद्धा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की तज्ज्ञ शेतकऱ्याकडून ह्या गोष्टी शिकून घ्याव्या. यूट्यूबवर अनेक शेतकऱ्यांनी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत तयार करून त्याचा वापर केल्याच्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. आपण त्यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊ शकता. मी सुद्धा याबाबत वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो, ते सुद्धा आपण पाहू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक दिलेली आहे, त्याद्वारा सुद्धा आपण याबाबत अधिक अभ्यास करू शकता. त्यानंतर या नैसर्गिक शेतीमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांगरणी न करता पेरणीसाठी कमीत कमी हलकी मशागत करणे. हे ऐकताना थोडं वेगळं वाटेल. तर यामुळे होतं काय तर जमिनीमध्ये असलेला ऑर्गॅनिक कार्बन आणि नत्र हवेत उडून जात नाही. शिवाय जमिनीचं तापमान जीवाणूंना पाहिजे तेवढं मेंटेन राहतं आणि जमीन सुपीक बनते. याबाबत सुद्धा अधिक माहिती यूट्यूबवर आपण पाहू शकता. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे, आपण त्या बघाव्या. त्यानंतरचा मुद्दा आहे की आपल्या शेतात पिकाचे जेवढे अवशेष किंवा निंदणी केलेलं हिरवं तण निघतं त्याचं योग्य पद्धतीने कंपोस्टिंग करून त्याचा वापर करणे किंवा त्याचा शेतातील आच्छादनासाठी वापर करणे. आच्छादन हे महत्वाचं सूत्र या नैसर्गिक शेतीमधलं आहे. हे करताना सुद्धा कमी खर्चात आणि बाहेरून काही विकत न आणता आपल्याला करायचं आहे. आपली जमीन जेव्हा पिकाने किंवा या आच्छादनाने झाकलेली राहते तेव्हा जीवाणूंसाठी पोषक वातावरण तयार होते. त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढून ते जास्त कालावधीसाठी सुद्धा जिवंत राहतात. शिवाय आपल्या जमिनीत ओलावा सुद्धा या आच्छादनामुळे जास्त वेळ टिकून राहतो. ऑर्गॅनिक मॅटर जे जमिनीमध्ये 5% पाहिजे ते सुद्धा आपल्याला या आच्छादनामुळे उपलब्ध होते आणि मग आपल्या शेतामध्ये गांडुळाची संख्या वाढते.
देशी गांडूळ हे माती खातात आणि जमिनीमध्ये दिवस रात्र खाली वर जात राहत असल्यामुळे जमिनीमध्ये पोकळी निर्माण करण्यासोबतच जमीन सुपीक बनवण्याचं काम सुद्धा हे गांडूळ करतात, ज्यामुळे जमिनीमध्ये वापसा स्थिती राहण्यासाठी सुद्धा मदत होते. या आच्छादनाबाबत सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये आणखीन एक लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्या की जीवामृत, कमी मशागत, आच्छादनाचा वापर, यानंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वापसा. वापसा म्हणजे काय, तर मातीमध्ये हवा आणि पाण्याचं योग्य प्रमाण राखणे. लक्षात घ्या, पिकाला पाण्याची नाही तर ओलाव्याची आणि खेळत्या हवेची आवश्यकता असते. त्यामुळे जमिनीत हवा 25% आणि पाणी 25% राखण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पावसाळ्यामध्ये जर जास्तीचं पाणी झालं तर ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला चर खोदावे लागतील, किंवा पिकाला पाणी देताना जमिनीत हवा 25% राहील या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतील. म्हणजे योग्य सिंचन पद्धतीचा आपल्याला वापर करणं आवश्यक आहे. ड्रीप किंवा स्प्रिंकलरद्वारा योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये पाणी देणं आवश्यक आहे. आणि यासाठी सुद्धा यूट्यूबवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, किंवा आपण तज्ज्ञ शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण जाऊन पाहू शकता. शेतकरी बंधूंनो, यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जैवविविधता. आणि त्यासाठी बहुपीक पद्धत जे आपले पूर्वज करत होते ते आपल्याला करायचं आहे. म्हणजे आंतरपीक घ्यायचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रवर्गातील वेगवेगळ्या कालावधीची पिके आपल्याला निवडायची आहेत. जसं की तृणधान्यासोबत कडधान्य निवडायचं आहे. म्हणजे एकाची मुळं खाली जात आहेत, एकाची मुळं वर राहतात. ह्या वेगवेगळ्या पिकाच्या अन्नद्रव्याची गरज सुद्धा वेगवेगळी राहते आणि तिथं जैवविविधता निर्माण होते, ज्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते. आणि मग जमीन सुपीक बनून पिकाला लागणारी जी अन्नद्रव्ये आहेत, जी जमिनीमध्ये ऑलरेडी उपलब्ध आहेत, त्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचं किंवा शिजून देण्याचं काम ही जीवाणू बिनखर्चानं आपल्या शेतात दिवस रात्र करत राहतात. या नैसर्गिक शेतीबाबत पद्मश्री सुभाष पाळेकर तसंच महामहिम राज्यपाल देवव्रत यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रयोग, प्रचार, प्रसार केला आहे. आताही करत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुद्धा या नैसर्गिक शेतीबाबत नैसर्गिक शेती मिशन म्हणून करोडो रुपयाची योजना आखलेली आहे. आपण कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच या पद्धतीनं शेती करणारे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतीला आपण भेट देऊन ही शास्त्र त्यांच्याकडून शिकून घेऊ शकता आणि आपण सुद्धा त्या पद्धतीनं शेती करू शकता. नैसर्गिक शेती करणे म्हणजे हे ज्ञान नाही आहे, ही अनुभवावर आधारित शेती आहे. आणि हा अनुभव आपण फक्त ज्ञानानं आपल्याला मिळणार नाही, कुठून वाचून पण मिळणार नाही. कारण मला ज्ञानानं गोष्टी पटतात, ज्ञानानं कळतात, परंतु माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स नसल्यामुळे, अनुभव नसल्यामुळे मी ते करत पण नाही. सो आपल्याला याबाबत अनुभव पण घ्यायचा आहे. आणि त्या अनुभवाची सुरुवात कशी करू शकता, तर आपण प्रथम हा अर्ध्या एकरावर प्रयोग करा, एका एकरावर प्रयोग करा, अनुभव घ्या. आणि आपल्याला जर कॉन्फिडन्स आला तर आपण मात्र यामध्ये मास्टर व्हाल आणि पुढे जाल आणि संपूर्ण क्षेत्रावर नैसर्गिक पद्धतीनं कमी खर्चाची, फायद्याची आपण शेती कराल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबाबत अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही सूचना असतील तर त्या पण कळवा. याबाबत आणखीन काही माहिती किंवा यूट्यूब लिंक असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे या शास्त्राचा अधिक प्रचार प्रसार होईल. सोबतच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.